सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा कथा प्रवक्ते हभप अक्रूर महाराज साखरे विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी. याल तरी या रे लागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी तो का मनी सांडा घाटे तिने नका भरू पोटी आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी विडाला महायोग विदेत देवी मरद्यावर मुन्नरे गायदाधुन मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नाम 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 पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दुलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांचा संवाद व्यक्त करतात. विडल हॅलो एक थोडा कमी ठेवा बोल. कालापर प्रकरणातील हा अभंग आहे आणि हा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण या पुण्यनगरीमध्ये गेले 5 दिवसापासून संतांच्या चरित्राचं कथन संत चरित्रामृत कथा आणि या कथेची आज सांगता संप्रदायाच्या नियमानुसार संप्रदायातला कोणताही उत्सव असेल तर त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी या नियमाला अनुसरून आज कालाही आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानंही हा सोहळा आहे. त्यामुळे अशी संयुक्त जबाबदारी माझ्याकडे आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कथेचा सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न झाला. आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी रमण नाना रामचंद्र पवार नानांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य नामसंकीर्तनाचा सोहळा. विडल आणि ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ही कथा श्रवण केली असं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे असे कीर्तन केसरी हरिभक्तपरायण माझ्या लहान भावासारखं प्रेम करणारे
अक्रोजी महाराज साखरे महाराजांच्या अमृतवाणीतून हे सकल संत चरित्रामृत कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. साखरे बाबा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे, महाराष्ट्राला लाभलेलं. आणि ओंकार महाराज सध्या महाराष्ट्रात अशी चर्चा आहे, रामकथा ऐकावी तर ढोकबाबांच्या मुखातून, भागवत ऐकावं उकळीकर दादांच्या मुखातून, ज्ञानेश्वरी भावकथा ऐकावी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या मुखातून, आणि संत चरित्रामृत कथा ऐकावी आमच्या साखरे बाबांच्या मुखातून. असं मीच सांगत नाही, सध्या महाराष्ट्रात चर्चा, या कार्यक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे मायबाप सध्या. आणि 5 दिवस आम्ही त्या छोट्या छोट्या क्लिपा पाहत होतो. काय आनंद उत्सव, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अत्यंत बाबांच्या मुखातून ही कथा आपण श्रवण केली. आणि जेवढी रामकथा भागवत कथा महत्वाची, त्यापेक्षा संत कथा देवाला जास्त आवडते. ते हे प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. ज्ञानोबा सांगतात, माझं वर्णन करणारे देव सांगतो मला तर आवडतातच, पण माझ्या भक्ताचं जे वर्णन करतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय. म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संतांची जर सेवा केली तर ती सेवा देवाला पावते मायबाप. कारण मुलाचा विजय झाला की बापाला आनंद होत असतो. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाई. आणि म्हणून संत चरित्रामृत कथा आपण साखरे बाबांच्या मुखातून श्रवण केलेली आहे. आणि या कार्यक्रमाचं सुंदर संयोजन, आयोजन, नियोजन या समस्त पवार परिवारानं आयोजित केलेलं आहे. नानाच म्हणत होते ना त्यांना, हां, नानांनी अत्यंत शून्यातून हे विश्व निर्माण करून आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. आणि आपल्या तालुक्याच्या सभापती पदापर्यंत त्यांनी मजल मारली. उंची जरी आभाळाला असेल तरी त्यांचे पाय जमिनीवर होते. हे नानांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मायबाप. म्हणून जगामध्ये बाप असावा, पण कसा असावा? जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. जगाचा बाबा जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. जगाचा बाप जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा. बाप सुद्धा भाग्यवान असावा लागतो. त्याच वेळेस त्या वंशामध्ये जन्म आलेले मुलं आणि मुली सात्विक विचाराचे जन्म घेत असतात. तयाचा हरिक वाटे देवा. 11 वर्षापासून वेगवेगळे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम नानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पवार परिवार आयोजित करतो दरवर्षी. याही वर्षी त्याच नियमानुसार ही कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन पवार परिवार, या परिवारातील सर्व व्यक्तिमत्व सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे परमार्थस्ने आदरणीय संदीपजी दादा असतील, ही सर्वच मंडळी कायेनं वाचेनं मनानं या ठिकाणी ही सेवा करत आहेत. या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन करण्यासाठी ज्यांचा फार मोठा अट्टास असतो असे वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आमचे परमार्थस्नेही प्रदीपजी महाराज पवार, प्रमोद महाराज पवार, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज या कीर्तन सेवेसाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आणि माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र हरिभक्तपर्यंत संतोजी महाराज पायगुडे महाराज या ठिकाणी उपस्थित. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे.
पैगोडे महाराज असतील, त्यांच्या समेत आलेले आमचे परमार्थ स्नेही जांभूळकर महाराजही उपस्थित आहेत, त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. गायनाचे साथ करण्यासाठी आमचे सुखलाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. हे सर्वच मंडळी अगदी लहानपणापासून माझ्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपल्या परिसरातील पंचक्रोश सर्व वारकरी मंडळी, महाराजांचं काय गोरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद देतो. गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कीर्तन सोहळ्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट माझे जिवलग मित्र संजयजी महाराज हजारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. तसेच महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट ओमकारजी महाराज जगताप तेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट कैलास महाराज पवार, हे कैलास महाराज, ओमकार महाराज, संजय महाराज ही महाराष्ट्रातली सगळी ही जोडी नंबर 1 आहे बरं का. आणि ह्यांनी स्वतःच्या आवाजानं सगळ्या महाराष्ट्राला वेडं करून टाकले. असे हे सगळी महाराष्ट्रातून आज दिग्गज मंडळी या पवार परिवार व साखरे बाबांवर प्रेम असल्या कारणानं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आणि सगळी मित्रमंडळी आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सुंदर असे मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक आपले वादक मृदुंग सम्राट आमचे आप्पासाहेब महाराज कोठुळे. आप्पा महाराजांचं स्वभाव मी मोकळं आहे, हसणं मोकळे, बोलणं मोकळे आणि वाजवणं सुद्धा अत्यंत मोकळे आहे. फार माझे जीवलग असे आप्पा महाराज कोठुळे. आप्पासाहेब महाराजांनाही बी मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमच्यासोबत आलेले आमचे बंधू प्रवीण महाराज पठाडे असतील, आमचे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक प्रसाद महाराज मरळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. समोर बसलेले आमचे जांबेचे भालेराव महाराज, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे किवळेचे कैलास भाऊ कातळे तेही उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, जेवढ्यांची नावं घेतली किंवा येते किंवा आली तेवढे सगळे देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव, म्हणजे ते ह्यांचे बी देव. हे सांगतो ज्ञानदेव तुम्ही आहे, ब्रह्मदेव चांगल्या कामाला वाकडं चालते ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच मानते ते नामदेव. विठ्ठल पुण्यस्मरण आहे, पुण्यस्मरण कुणाचंही होत नाही. उद्या तुकोबारायांची बीज आहे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारायांची बीज, नातांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, तुमची आमची पित्र, आपली पित्र आहेत बसा काव काव करीत. पुण्यस्मरण हिन तसलं आपलं काय होणार नाही. आपलं जगणं जर समाजासाठी नसेल तर लोक लक्षात ठेवायला आपल्याला मोकळे नाहीत. विडल पुण्यस्मरण कुणाचं होत असतं, त्यांचं स्मरण जर केलं तर आपल्या पदरामध्ये पुण्य पडतंय, त्यांचं पुण्यस्मरण आहे. गीता सजनाचे पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाची नावे. सज्जनाचं चिंतन केले की आपल्या पदरामध्ये पुण्य पडत असते मायबाप. मग प्रश्न असा आहे, सज्जन कोण आहे? एक म्हणे लय गंध, लय खपक्या माळा आहेत, लय वाऱ्यात नाही. सज्जन माळकरी असतो पण माळकरीच सज्जन नाही असं बी 100% सांगता येत नाही. मग काय सज्जनाची व्याख्या?
कोण सज्जन? तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे. अवगुणच नाही तो सज्जन नाही. अवगुण कुणाकडे नाही? कोण आहे सज्जन? कृपाळू सज्जन तुम्ही जन जन तुम्ही जन जन. 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 एवढे कृपादान तुमचे मज. कोण सज्जन? सज्जनाच्या यादीत पहिला नंबर हा संतांचा आहे. देव नाही, देव तिकडं चतुराचं शिरोमणी, इकडं नाही. सज्जनाच्या यादीत पहिला नंबर हा संताचा लागतोय. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. आणि असे संत विचार ज्यांच्या जीवनामध्ये असतात ते माणसं सुद्धा सज्जनाच्या यादीमध्ये प्रविष्ट होत असतात. आणि असं जीवन, आदर्श जीवन आमच्या नानांचं होतं. म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सुंदर सोहळा. देवाचं ऋण आहे, ऋषीचं ऋण आहे, पितरांचं ऋण आहे. समाजाची सेवा केल्यावर ऋषीचं ऋण कमी होते. भगवंताची भक्ती करा, देवाचं ऋण कमी होते. आईवडिलांचं पुण्यस्मरण केलं, पितरांचं ऋण कमी होते. तुकोबाराय म्हणले, मी तुम्हाला सांगित नाही, मी सुद्धा ऋण फेडले. तुका फेडिता हे ऋण जगा सांगे अवलोकून. आणि आजचा सोहळा पाहण्यासाठी नाना जरी या लोकात नसतील तर अन्नदानाचा, ज्ञानदानाचा हा संत चरित्रामृत कथेचा सोहळा आमचे नाना स्वर्गातून पाहत असतील. आणि त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या असतील की मी भाग्यवान आहे, माझ्या पोटी असे सात्विक विचाराची रत्न जन्माला आली आणि त्यांनी माझं पुण्यस्मरण अखंड, श्राद्ध कुणी करल पण 11 वर्षाची ही परंपरा अखंड अविरतपणे आमच्या पवार परिवाराने चालू ठेवली. आज स्वर्गातले पूर्वज सुद्धा या पवार परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद दिले. पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे कुळा. हा, आणि या संपूर्ण कुळाचं कल्याण होणार अगोदरच झाले, आणखी होणार. हा पूर्वजांनी जो आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि मानांच्या स्मृती प्रित्यर्थ असा हा सुंदर कथेचा सोहळा. आज काल्याची सेवा, अभंगाचा भावार्थ, कृष्णचरित्र आपल्याला पाहायचं आहे. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संवाद व्यक्त करतात. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण आपल्या इको बोलता, इको थोडा कमी ठेवा बोलताना, आणि हिकडला आवाज थोडा वाढवा, असा डबल आल्यासारखं थोडं होतंय एकदम. हॅलो. अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांना आवाहन करतायत, विनंती करतायत. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तर इथं प्रश्न असा निर्माण होतो, माझ्या माग या असं म्हणण्याची वेळ देवावर का आली? विडल माणसाचं जर कर्तृत्व त्या पद्धतीचं असेल तर माग या म्हणण्याची गरज आहे का?
पायकुडे महाराज लोक आपोआप महाग येणार आहेत ना, पण देवाला म्हणावं लागले की याल तरी या रे लागे माझ्या महाग या. मग महाग या म्हणण्याची वेळ का आली? मग देवाचं कुठं काय चुकलंय का काय? अशी वेळ अशी परिस्थिती भगवंतावर का आली? विडाल महागाया म्हणले नाही, याल तरी या रे लागे. लागे म्हणजे लवकर, फास्ट, वेळ लावू नका, सगळे माझ्या मागे या. अवघे, अवघे म्हणजे सगळे, एकाने सुद्धा इकडं तिकडं जायचं अवघे. आणि परत सांगितले मागे मागे म्हणजे माझ्या माग या, सोबत बी नाही म्हणजे माग दाबलं कार्यकर्त्यांना. सोबत या म्हणले का? अवघे या, लवकर या, महाग या. अरे काय दम टाकण्याची पद्धत आहे का काय? बांधूनच घेतलं देवाने. अवघे या, माग या, लवकर या आणि माझ्याच माग या. विडल आणि गोपाळांच्या सभेमध्ये, संतांच्या सभेमध्ये देवाने असा शब्द टाकलाय माय बाप, अवघे माझ्या मागे मागे. ऐकणारे काही सोपी नसतात माय बाप. आज सुद्धा इथं कीर्तन चालू म्हणजे आम्ही बोलतो म्हणजे आम्हाला लय ज्ञान नाही, तुम्ही बसलेत म्हणजे बसणारे जास्त ज्ञानी असतील. इथं सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे, ज्याच्या काहीच पाट नाही ते दिंडीचा मालकही. म्हणजे वडून घेऊ नका कुणा, पण सांगण्याचा उद्देश ही ऐकणारी सोपी नसतात. माऊली म्हणले प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. सांगणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. मग तसं देव बोलतोय म्हणजे ऐकणारी सोपी होती काय? भक्त होती ऐकणारी बी. देवाला सुट्टी देत असतात का? पेंदे उठून उभा राहिला, अ कृष्णा महाग यायला सांगतो म्हणजे दम टाकतो काय? आम्हाला वाटलं तर महाग येऊ आणि तुझ्या महाग यायला आम्ही तयार आहे, नाही म्हणत नाही, पण तुझ्या महाग आल्यास नंतर कल्याण होतंय असं एक तरी उदाहरण आम्हाला सांग ना. तुझ्या मागे यायला तयार आहे पण तुझ्या मागे आला आणि तो सर्व सुखी झाला असं उदाहरण दाखव. उलट तुझ्या मागे आला आणि लोकांचं वाटोळं झालं अशी मी उदाहरणं देऊ का? जेव्हा पेंदेने मायबा बोलायला सुरू केली, देवाने बी तोंड बारीक केलं. मग पेंदे बोलायला लागल्या, मग पेंद्याच्या बाजूची बी असतात ना काय काय, एकाच पक्षात राहून काड्या करणारी, ती सुद्धा पिटून उठली. पेंद्या तू बोल, आम्ही तुला पाठिंबा देतो. एकच गट फुटला. सध्या बी तीच चालू आहे ना आता. पेंद्या बोल तू, आमचा तुला पाठिंबा आहे. काहीच मिळून दिलं नाही ह्यांनी आजपर्यंत आम्हाला. आम्ही कृष्णाचं सांगतोय म्हणा, तुम्ही तिकडे जाताय कधी? तुझ्या महागा येऊन कुणाचं कल्याण झालं? कुणाचंच नाही, वाटतुळ झालंय. विठ्ठल टाळी टाळी टाळ. दे मले पेंद्या पुरावा दे, मोकार बोलू नको. आहे का पुरावा? म्हणजे पुरावा देतो. तुम्ही प्रभू रामचंद्र होता आणि तुमचा भाऊ लक्ष्मण तुमच्या सोबत आला. काय मिळालं त्या लक्ष्मणाला? काहीच नाही. आणि त्याच्या इतका त्याग जीवनामध्ये कोणी केला नाही लक्ष्मण. काय त्याग आहे? अरे आईला सोडलं, बापाला सोडलं, राज्य सुद्धा सोडलं, कारण राज्य रामाचं होतं. रामाने त्याग केल्यावर कुणाकडे आलं? भरताकडे. भरत म्हणला मला नंदीग्रामात जायचंय. आणि जर लक्ष्मण वनवासाला गेला नसता तर ते ऑटोमॅटिक कुणाच्या ताब्यात आलं असतं? लक्ष्मणाच्या. पण राज्यात सुद्धा त्याग केला. मायबाप मला गरज नाही, मला फक्त देव पाहिजे. परत 14 वर्ष तुमच्या सोबत आल्यावर गवताची गादी केली, फळं आणून दिली, पाण्यानं. 14 वर्षात तुम्ही लक्ष्मणाला विचारलं का, लक्ष्मणा तू जेवला का? अरे काय त्या बिचाऱ्याचं हाल केलं. 14 वर्षावर केले उपोषण.
वजनाने सुद्धा फिट पाहिजे तो. आज गाणारी वजनदार, वाजवणारी वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करून काय चाललंय रे यांचं नेमकं. अरे हसून खेळून झालं पाहिजे. काल आहे ना आज तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी किंवा हसता खेळता हरी बोला हसत खेळत साधना करायची. माय बाप 14 वर्षावरी केले उपोषण जाणता, पण प्रत्येक 14 वर्ष लक्ष्मणानं उपवास केला. काय मिळालं रामायणात लक्ष्मणाला सांगा मला. अहो राज्याभिषेक झाल्यावर सुद्धा लक्ष्मणाला छत्रीधारालाच ठेवलंय. सागरे बाबा आपण फोटो बघतो ना, राम आयटीत बसला आणि लक्ष्मण छत्रीधार. वापर करून घेतला तुम्ही आणि परत म्हणतो याला तरी यारे लागे. मोकळं नाही तुझ्या महाग यायला विडल. सीताई साहेब तुमच्या महागला काय त्या सीतेला सुद्धा मिळाले कायम दुःखच. आणि वरून सांगतो याला तरी यारे लागे. जमणार नाही. जेव्हा पेंदीने दम टाकला कृष्ण सुद्धा म्हणले अवघड झालं गाडी. आता काय अन्याय केला त्यांच्यावर. बाबा वर या. वा या कीर्तन सोहळ्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार वांजळे बाबा, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. वर्ष ज्या महाराजांच्या तारखा भेटत नाहीत ते सगळे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित. पवार परिवाराने जे प्रेम कमवले ते आज यातून व्यक्त होत आहे. मायबाप विडाल विडाल एवढा त्याग त्या लक्ष्मणाने केला, एवढा त्याग त्या सीतेने केला, तरी सुद्धा आयुष्यामध्ये त्याला कशाची प्राप्ती झाली नाही. आणि वरून तुम्ही सांगता माझ्या
अवघे माझ्या याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुझ्या महागे येऊन कोणालाच काही मिळालं नाही आणि वरून सांगता माझ्या महाग या. का अन्याय केला देवा असं पेंद्याने प्रश्न केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, राजा मला लक्ष्मणाला सीताईसाहेबाला काय देता नाही आलं त्याचं वाईट वाटतंय. मारुतीला बी काय नाही देऊ शकलो. काय दिलं मारुतीला तरी? काय फायदा आहे मारुतीचा रामायणात? काय नाही. रामाला त्यांची मंडळी मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, ह्यांची शिफ्टीमध्येच जळाली. रुपयाचा इन्कम नाही मारुतीला त्या रामायणामध्ये. पण हे जगाच्या कल्याण संताच्या विभूती असं असतं. साधूचं कामच आहे जगाचं कल्याण करणं. मागणं फायदा काहीच नाही हो. काय मारुतीला सुद्धा मिळालंय म्हणले. सगळ्याला बक्षीस समारंभात जी नाही ती दिलं. आली का दया मारुतीची? शेवटी आईसाहेबांनी नवरत्नाचा हार दिला. तू काय दिलंय कोणाला? आणि वरून सांगतो अवघे माझ्या मागे मागे. जमणार नाही. का असा अन्याय केला या भक्तांवर? असा पेंद्याने कृष्णाला प्रश्न केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात, राजा त्यांना देण्याची माझ्या अंतःकरणात खूप इच्छा होती रे. अजूनही त्याची मला खंत आहे. पण मला देण्यासाठी सामर्थ्य होतं पण अधिकार नव्हता. कारण मी राम अवतारामध्ये होतो आणि राम अवतारामध्ये मी तेच केलंय. वरतोनी दावीन जय हो. हा बोली देवा मी कशी करीन राम अवतारामध्ये पावर होती पण अधिकार नव्हता. मला तेच करावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. त्यांनी लिहिलं होतं तसं वागावं लागलं. मग त्यांनी जर असं काय ह्यांना देण्यासंदर्भात लिहिलंच नव्हतं तर मी त्यांचं उल्लंघन कसं काय करू? म्हणून सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. तो 7व्या अवतारातली उदाहरणं दिली. आता माझा 8वा अवतार झाला आणि पेंद्या हे अवतारामध्ये सामर्थ्य आहे आणि देण्यासाठी अधिकार सुद्धा आहे. म्हणून हे अवतारात तुम्हाला इतकं देणार अभंगात.
माझा 8वा अवतार आहे आणि आता देण्याचं सामर्थ्य मला आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून आता जर तुम्ही माझ्या मागाला, बॉक्सला बस थोडा मॉनिटरला, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही म्हणले पाहिजे वास आता पोट भरलं. पोट भरतंय का हो माणसाचं? अहो कशाचं पोट भरतंय? किती खाऊ द्या, नको नको म्हणला, भात झाला. आता दुपारचं ते जेवण झाल्याच्या नंतर म्हणला इतकं कधी जेवलो नाही, बस माझं पोट भरलं. मग त्याला म्हणलं, विचारलं मग संध्याकाळच्याला बांधून नेता का? ते मला जम, म्हणजे आता भरलंय पण संध्याकाळची परत व्यवस्था करावंच लागते ना, म्हणजे पोट भरतंय का? मग हिथं कसं काय म्हणले आजी देतो पोट भरली? तर त्याचं उत्तर आहे का, जसं या देहाला पोट आहे तसं मनाला बी एक प्रकारचं पोटच आहे ना. हे पोट भरत नाही पण मनाचं पोट ज्याचं भरलं त्याचं हे बी पोट भरलेलं असतं. विठ्ठल कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पोट भरल्याचं लक्षण आहे मायबाप. हा, आणि असे अनेक सत्पुरुष महात्मे या पुण्यभूमीमध्ये होऊन गेले मायबाप, ज्यांचं पोट तृप्त झाले मायबाप. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो, चित्त देऊन ऐका. पोट भरलेलं लक्षण बरं का. 90-95 वर्षापूर्वीची घटना. महाराज आळंदीमध्ये होते आणि त्या काळामध्ये एक माणूस 1 लाख रुपये घेऊन आमच्या जोग महाराजांकडे गेला. महाराज म्हणजे संप्रदाय जसं वजन तसं शरीरात सुद्धा वजन, वजनदार व्यक्तिमत्व, ताकद, पहिलवानच होते ना. आता काय ताकदी राहिल्यात का? काय तर चिमणीवणी तोंड झाले ते पोरांच्या. आता व्यायाम नाही, काय नाही, काय नाही. माझ्या मुलांना शरीर संपदा सुद्धा पाहिजे. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो बुचे. अरे मावळे कसे होते? वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. ताकद. उसाची मुळी तर कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, नुसतं टायलेच्या मागं पळत्यात ऊस घ्यायला. आणि परत ऊस तुट कन त्या, अयो एकाने गुडघ्या ऊस आणला त्याची वाटी सरकली खटकून, त्याला जगत तो. अरे पहाटे उठून जरा व्यायाम करा, जोर बैठका, दंड सपाट्या, लाल माती, जरा कुस्ती. आहे आमचे पहिलवान संतोष महाराज आहेत, पहिलवान आहेत. मग ते क्षेत्र बी त्यांनी गाजवलं आणि हे क्षेत्र बी आता गाजवते. शरीर संपदा सुद्धा पाहिजे हो, ताकद. आणि जोग महाराजांकडे माझ्या बाबती व्यक्ती आली 1 लाख रुपये घेऊन आणि महाराजांना विनंती केली, महाराज हे 1 लाख रुपये तुम्हाला धरा. महाराजांनी सांगितलं, राजा मी मधुकरी मागणारा माणूस, विद्यार्थ्याला शिकवणारा माणूस, आणि मला तुझ्या 1 लाखाचं काय करायचं? मला नको तुझे पैसे, तू घेऊन माघारी जा. घ्या महाराज. नको राजा, मला पैसेच नको. आणि त्या माणसाला राग आला, महाराज अशा काळामध्ये 1 लाख रुपये देणारा माणूस तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. जोग महाराजांना मी राग आला आणि ताटकुन उठून उभा राहायला सांगितलंय, 1 लाख रुपये देणारा मला सापडेल का नाही हे सांगता येत नाही, पण 1 लाख रुपये देत असताना सुद्धा न घेणारा तुला महाराष्ट्रात दुसरा सापडणार नाही. हे कशाचं लक्षण आहे? हे पोट भरल्याचं लक्षण आहे. विडाल अंतकरणाची तृप्ती पाहिजे हो. आणि आपल्याला नुसतं व्हाय 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 हाव, हे तर मिळेल तिथं मिळेल, मरदारे मनाचं बी पोट जरा कधीतरी तृप्त पाहिजे ना. आजी देतो पोटवरी आणि पुरे म्हणाल तोवरी. पोटभर देणार पण आपला नेम लक्षात ठेवा. हळूहळू चाला, वा हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, हळूहळू चला, कोणी कोणाशी
चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला. परमार्थ हळूहळू जायचं. ज्ञानोबरेस जो हळूहळी डाळे डाळे की तो एक वेळे तया मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. आवाज बदल झाला जर. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आता तुम्ही म्हणले देव बी असं दोन दोन कसं काय सांगतो. पहिल्या चरणात सांगितलं याला तरी या रे लागे. लागे म्हणजे फास्टन. हे तर सांगितले हळूहळू चाला म्हणजे इकडं एक आणि इकडं एक म्हणजे फास्ट यान हळूहळू नेमकं काय बुवा आम्हाला बी सुधरून द्या ना होई. तर त्याचं उत्तर असं आहे परमार्थात येईपर्यंत धावाधाव करायची पण आल्यावर शांतता महत्वाची. जोपर्यंत ताथवड्याला काल्याच्या कीर्तनाला पुण्य येत नाही तोपर्यंत गाडी फास्टत आणायची पण हित आल्यावर परत पळापळ करायची का नाही. हळूहळू म्हणजे येईपर्यंत धावाधाव पण आल्यावर शांतता स्थिरता. हळूहळू चाला. स्टँडवर येड्यावानी कव्हर करायचा जवळ इष्टी मिळत नाही तोपर्यंत इकडं जा तिकडं ये पाठी बघ पळापळ करायची वेग धरायचा आहे पण इष्टी मिळाल्या काय इष्टीत बी उड्या हाणायच्या. एक इष्टीत बसल्या पुढं जायचा महागा यायचा. अरे म्हणलं का ना मला लवकर पोहोच. मुर्ग काय रे तू अजल पोचणार नाही तू तू इष्टीच्याच वेगाने तुला जावं लागेल. तसं येईपर्यंत स्टँड पर्यंत धावाधाव करायची पण तिथं आल्यावर हळूहळू चाला. इकडं लागे हिथं येईपर्यंत आणि हिथं आल्यावर भजन करा सावकाश. कोणी कोणाशी न बोला. हा हे असं का सांगितलं आणि नाही बोललेलंच बरं आहे. बोलण्याचं आपलं नीट नाही तर बोलून तरी करता काय. हा म्हणून ज्ञानोबर आहे ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी ज्ञान देवा मौन अंतरी दरोणी श्री हरी गपे सदा दरोणी श्री हरी गपे सदा दरोणी श्री हरी गपे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे करुणी श्री हरे जपे सदा करुणी श्री हरे जपे सदा करुणी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. मौन धरलेलं तर सगळ्यात चांगलं. नाही बोललेलंच बरं आहे माय बाप. बोलून वाद करण्यापेक्षा गप राहिलेलं बरं. आणि बोलणं बी आपलं नीट राहिलं नाही तोंडाव एक महाग एक तोंडा वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्या बांगा दी बोलूच नका ना त्याच्यापेक्षा गप मारायचं. हा त्याच्यामुळं कोणी कोणाशी नाही बोललेलंच बरं आहे हो. आणि तो को बरं आहे म्हणले आम्ही देवा सोडून तर दुसरं काही बोलतच नाही. बोलण्याची नाही आता देवा बिन काय आता देवा बिन काय आता देवा बिन बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि जर बोलायचंच झालं तर असं बोलू की त्या बोलण्याला देव सुद्धा डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. त्यापेक्षा संसारात नाही बोललेलं बरे. कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. ही परमार्थातली तत्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. राहिलेल्या चरणाचा भावावर तर उर्वरित कृष्णचरित्र आपण भजनानंतर पाहू. एकदा हातानं टाळी मुखानं नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रखुमा
अवतार कुमाई हो माई हो माई आमच्या ओमकार महाराजांनी मुखातून शंख वाजवला. मला शंखाची गरजच नाही, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. अशा पद्धतीनं भगवंताचा आणि गोपाळांचा हा संवाद. आणि आज ही काल्याची सेवा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. जगामध्ये देव अवतार का घेत असतो तो तर पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार गाराने सुरवर सांगत ते अधर्म वाढला की देवानं अवतार घेतला म्हणून समजा. आणि सध्या बी तशीच परिस्थिती हो. काय चांगलं राहिले 10 मिनिटं टी व्ही बघा दिवसभर करमत नाही. हाय का काय टी व्हीला चांगलं दाराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभूक शाई फेकान टायर जळा आंदोलन करा मोर्चा काढून ह्याची एवढी पळाली त्याची तेवढी पळा ह्याला एवढे खोकेन ह्याला ग्राउंड ह्याला चिन्ह नोटो फुटू कोणाचा टाका जरा जगो त्यांना सुखाने आम्हाला. नोटो फुटू कोणाचा टाका लोकांना नोटा कशा मिळते ह्याच्यावर चर्चा करा. ह्याच्यावर हाय काचे इथं लोकांना बिडीला पैसे राहिले नाही तर फुटूचं काय करायचं नोटा द्या. ही सगळी आस्था व्यस्त खऱ्याला किंमत राहिली नाही. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोराचा तर मिळलंच नाही पण मशीनच नेलं माय बाप. सगळं अवघड झालंय काय सांगावं तुम्हाला. सगळा लबाडीचा धंदा. पिक्चरचं थिएटर होतं आणि पिक्चरच्या थिएटरच्या दारात एक आंधळं म्हातारा बसलं भिकारी काहीतरी द्या साहेब. आणि सुशिक्षित माणूस तिथे गेला आणि 1000 रुपयाची नोट दिली त्या आंधळ्या भिकारी माणसाला. 1000ची नोट आता आहे का दिली म्हणजे कोणती दिली बंद झालेच दिले ना. मन की बात नोटा बदलल्या रातोरात. गरीबाला संकटाला द्यावी लागली सातून मोठी बसली घराच्या आत. निर्णय चांगला होता पण अंमलबजावणी होत नाही. आणि मग 1000ची नोट दिली त्या आंधळ्या व्यक्तीला आणि त्या आंधळ्याने डोळं उघडून बघितलं. कोणी आंधळ्याने डोळं उघडून बघितलं. इकडे भिकारी समजला काय आणि हाय कोण भिकारी वजन हाणता इजात द्या. जुन्या नोटा देतो घेऊन जा चल बागारी. आता मला तो आंधळा तुला कसं काय दिसली म्हणला मी नाही आंधळा मी बदली बसलोय म्हणला. आणि म्हणला मग हितला आंधळा कुठे आणि तो पिक्चर बघाय गेला. आला का तेव्हा पिक्चर बघतो येव नोटा म्हणजे खरा आंधळा कोण आहे बुवा. इथं पैसे देणाराच आंधळा झालाय मला. हे सध्या असलं झालं काय सांगा तुम्हाला. आणि अशा बदलत्या काळात अशा पुण्यासारख्या शहरासारख्या शहरीकरणाच्या वातावरणामध्ये हे संत कथा करणं हा कीर्तन सोहळा करणं हे भाग्यवान माणसाची लक्षणं आहेत मायबाप. इथं पैशावालेले माणसं फुटाफुटाव पडल्यात पण सगळ्यांनाच अशी सत्प्रवृत्ती प्राप्त होते का. दरवर्षी रामायण कथा असेल भागवत कथा असेल यावर्षी आमच्या साखरे बाबांच्या मुखातून ही संत चरित्रामृत कथा या परिवारानं आयोजित केली. अरे हे भजन पूजन होण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत त्याला भाग्यवान माणसं असावी लागतात. हे टाळ कुठेही वाजत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व वैष्णवा
वैष्णवागरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. असू द्या. हा, ही भजन पूजन ही वैष्णवनिष्ठांची साधना करण्यासाठी हे पवार परिवार भाग्यवान आहे मायबाप. म्हणून त्यांच्या दारामध्ये कथन कीर्तन कुठेही होत नाही. जागोजागीचे महिमा गोकुळ वसविले रामा. आणि म्हणून अशा सध्याच्या कठीण काळामध्ये असा सुंदर सोहळा करणं या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. अधर्म वाढला की देवानं अवतार घेतला म्हणून समजा मायबाप. म्हणून श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अष्टमीत येते, रोहिणी नक्षत्र बुधवारचा दिवस. बंदी शाळेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या जन्माचं प्रागट्य केलं. आणि त्यावेळेस देवाने सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला आले. आणि पहाटे 4 वाजता नंदोबाच्या वाड्यामध्ये एक दिवशी आले. तिने दाशीनं साजिर गोजर रोपवान गोलवान शिलवान आणि मनमोहक ते बालक पाहिल्याच नंतर त्या गवळीने अख्ख्या गोकुळामध्ये वार्ता पसरली. कवळण मनत गे मनत गवळणीला मनत गे मनत गवळणीला पुत्र झाला यशोधरा पुत्र झाला यशोधरा झाला यशोधरा पुत्र झाला यशोधरा पुत्र झाला पुत्र झाला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झालाय कुणाला झालता देवकीला. आणि हे तर काय चालू आहे पुत्र झाला याला म्हणायचं नवल कळे कानोबाची कोडी. ही कोड उलगडणार नाही. झाला एकाला गाजावाजा दुसऱ्याच चालू आहे मायबाप. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि काय ते आनंद गोकुळामध्ये मायबाप आनंदल्या नरनारी. आणि त्याचं प्रतीक गुडिया तोरणे करते कथा गाते गाणी. गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग बसवली जाकरे बाबा कंसन डायरेक्ट. त्यो म्हणला एवढी फिल्डिंग लावून हे निसाटलाच कसं काय बुवा. बाकीचे म्हणले आता एवढी 25 जाऊन दे म्हणले, आता पडलंय पडून दे, आता पुढच्याच्या कामाला लाग. हेतून पुढचं नियोजन. आणि मग कंसाने पोकार केला, जो कोणी माझ्या वैऱ्याला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दान. अर्ध राज्य दान मिळणार म्हणजे. एक राक्षस पुढे निघाला म्हणले मी मारतो कृष्णाला. त्याचं पोरग संघ आलं तर ते म्हणले पप्पा थांबा, अर्ध राज्य दान मिळते पण तिकडून जिवंत महागारी आलं तर. तिकडे गेलेला नाश्त्यावर जातं ते परत रिटर्न येतं मरायला जातं का माग. पोराने आडवलं बाप माघारी फिरला. ही पोरं ही चित्रित असतात. मला एक जण म्हणला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्यावर बारीक होती. म्हणलं वायर वाढल्यावर लांब ते दावा वाढल्यावर लांब तर लब्बर वाढल्यावर लांब ते वाढल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही येते. ते म्हणलं किती सोपं बिडी. बारकाल्यांची डोकी म्हणजे लय आउट असते. आता बिडी वाढल्या बारीकच होते ना कैलास मार्क. त्याचा बाप रोज वडी त्यांनी बघते. बिड्यावाले ही चित्रे असतात. मग पुरे गावागावात नाटकं व्हायची. आणि नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला. गायक वादक IPS PS ॲक्लेट प्रांत तलाठी ग्रामशे सरपंच आमदार खासदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत का नाही. द्रौपदी मोर वाजवा टाळ्या जरा. देश तुमच्या ताब्यात आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. पण जुना काळ महिला काय नाटकात काम करत नव्हत्या. एखादं स्त्रीचं पात्र असले तर पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीच मिळाला. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना दिसायला गोरं घुमटं नाक्षर. ते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे. उगं काही सॉंग करण्यात मजा आहे का. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वाडायची सवय. ते म्हणा द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही बा. पोरं म्हणे बिड्यावड पण टेचच्या मागे गेल्यावड. ते म्हणला हा द्रौपदीने साडी घातली मेकअप केला. द्रौपदी गेली टेचच्या मागून बिडे तोंडाला गापकून झुरका वाढला. पण पडदा उघडणारा होता आप्पा महाराज GSP होतं. त्याला टायमिंगच काढालं नाही. द्रौपदीने बिडीचा धुर तोंडात उघडायला वडायला आणि ह्याने पडदा उघडायला. एक टाइम खपकून द्रौपदी टेजवर आली. गडबडीत बिडी फेकली पण तोंडातला धूर कुठं फेकता येतोय द्रौपदीला.
तोंड तसं जाम झालेलं. द्रौपदी नुसती बघायची, कृष्ण नुसतं टेजवर उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय बोलन द्रौपदी. द्रौपदी मनात म्हणले किसना मी जर बोलले तू लोक तुला हानते ना मला हानते नाही. माझ्या तोंडात बिडीचा धुर आहे, मी तरी कवर दम काढू. द्रौपदीने आ केलं खपकून दिला धूर सोडून. अख्ख्या टेजवर नुसता धुरच. लोक म्हणले धुर. पण कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा थोडा अधून मधून झटका हाणतो. लोक म्हणे खरं काय कळतं लोकाला तरी. कृष्णाला विकास असलो. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठाला एक तर बापाने मुला देखता व्यसनच करू नका. तसं तर करूच नका, पण निदान मुलांना देखता तरी करू नका. काय आपल्या पुढच्या पिढीनं आपल्याकडून आदर्श घ्यायचा. अरे बापाचं जीवन असं असावं की आपल्या मुलाला जगामध्ये दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरज पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श आहे. आणि असं जीवन बापाचं असावं. मायबाप मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. आणि जगी आयसा बाप हो हे नानांकडे पाहून लक्षात येतं मायबाप. आणि म्हणून आपला आदर्श आपली पुढची पिढी घेत असते. म्हणून जुन्या पिढीनं सुद्धा व्यवस्थित राहणं ही काळाची गरज आहे. सध्या म्हाताऱ्या माणसांनी पोरांवर झोड उठवली. तरुण पिढी बिघडली. पोरांचं बघून आम्ही काय करायचं. तुम्ही पहिल्या मैदानात पत्या खेळायचं बंद करा. तुम्हीच मैदानात पत्या खेळता. आणि पोरांचं बघून आम्ही काय करायचंय. आधी आपण नीट राहावं. विडलं पोरगा म्हणला पप्पा जाऊ नका. मरचान म्हणले रिटर्न फिरला बाप. कोणीच पुढे नाही. लेडीज पळाली पुतना मी मारते कृष्णाला. अनेक राक्षस मारले. काग बघ रिटा मारले बाळपणी. अवघी दैत्य गाणी बुडविले. विटंबिला भट महाबळवटाची फजिती केली. हळूहळू देव मोठे होऊ लागले. रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत तळहात टेकीत टाळी 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 संदीबाई सांगे आले कृष्णाचे निमागे. तळवे तळहात तळहात तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगू लागले. चळू लागले. उमरा ओलांडला. बाहेर आले. वाड्यात आले. माती दिसली. धरला बोकना टाकला तोंडात. माती खाली बघितलं. बळरामदादांना हायकोर्टात तक्रार. मैया कन्हैया माती खातो. आई साहेबांना काटीकडे कृष्णा माती खाल्ली का
देवाचं वय लहान होतं, गोबरं गाल, सावळं कलर, कुरवे केस, पिवळा पितांबर, लाल शाला, उंचीला कमी होतं आणि असं गुटगुटीत कुरवळ्या केसात मोरपंख, गळ्यात मोत्याच्या वैजयंतीच्या माळा, कमराला बासरी, लाल शाला आणि बोबडं बोलायचं, मैया मी माती खायला आता तुला वाटतं का ग? आई म्हणले नाही खाणार, पण हे बळराम दादा कोणावर विश्वास ठेवते, मी नाही माती खाल्ली. आई म्हणली नाही ना खाल्ली, मग आ कर. मी जर माती खाल्लीच नाही तर आ करूच कशाला? कॉन्फिडन्स असतो काय कायला. एकाला मी म्हणलं चंद्रभागेत आंघोळ कर ना, ते मला पापच केलं ना तर आंघोळ कशाला करू? आलं का मग आम्ही पाप येत का काय बो? ही चित्रे असतात म्हण. ती मला मातीच खाल्ली नाही, हा करायचा काय संबंध आहे? पण आई बी हुशार होती. आई म्हणली नाही ना खाल्ली, मग कर नाही, त्याला डर कशाला? नाहीत ना तुझ्याकडे 500च्या आणि 1000च्या जुन्या नोटा, होणे ना बंद. पण ज्या अर्थी नोटा बंद झाल्या तुला घाम सुटलाय, त्या अर्थी तुझ्या घरात गबाळ पुरलेलं आहे. एवढा दम टाकून बी तू आ करीत नाही म्हणजे तुझ्या तोंडात माल आहे. देखील अशी माती खाता, दावी याने बांधी माता. दाव्याने बांधलं माय बाप, उखळवडीत आणलं, 2 झाडाच्या मध्ये गुतलं, झाडं पडले, विमलार्जुन दोघाचा उद्धार केला. आला रागाला, कान पेरगळा काठीवर, आणि हा केल्याच्या नंतर काय दिसलं? अनंत ब्रह्मांडे उदरे हरी हा बालक नंदागरे. आणि आईला चक्कर आली. आल्या का मी म्हणते माझं बाळ, पण बाळ नाही, हो जगाचा काळ आहे. विठ्ठल हळूहळू देव मोठे होल्या, रांगू लागले, चलू लागले, पळू लागले, उमरा ओढण्याला रस्त्यावर चौकात आल्यानंतर गोपाळ मंडळी भेटले. जे हरी, ही मोठ्याचं लेकरू गुटगुटीत गोपाळांच्या तब्येती वाळून गेलेल्या. देव म्हणले आपल्या गावात जेवढं दही दूध आहे तेवढे जगात कुठं नाही, तुम्ही असे का वाळून गेले? म्हणले दही दूध भरपूर आहे, पण सगळे डिरीला जाते, डिरीला काहीच मिळायला. म्हणले काय उपयोग आहे? म्हणले संघटन कौशल्य. भगवान श्रीकृष्णानं गोपाळांना एकत्रित केलं. ज्याचं संघटन कौशल्य उत्तम आहे तो आयुष्यात क्रांती करू शकतो. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तरुण कीर्तनकारापैकी जर संघटन कौशल्य कोणाला लाभलं असेल तर आमचे अक्रू महाराज साखरे मायबाप. इतके कलाकार आणि इतके कीर्तनकार, जुने नवे सगळे त्यांच्यावर जीव वावळून टाकून एवढं प्रेम करतात. बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं गेवरायला कार्यक्रम असतो. हे सगळे परिवार आमच्या नाणी आलेत, हे सगळी मंडळी असतात मायबाप त्या ठिकाणी. गेल्या वर्षी माझंच कीर्तन होतं. महाराष्ट्रातून सगळी मंडळी येतात मायबाप. आणि एवढं अक्रूबाबांनी समाजामध्ये जी मानवता कमावली, जी माणसं कमावली, त्या कार्यक्रमाला आल्यानंतर लक्षात येईल माय एवढा भव्य दिव्य सोहळा मायबाप. आणि ही संघटन कौशल्य पाहिजे मायबाप. आणि स्वतःहून प्रेम दिल्याशिवाय लोक कोणी कोणाला प्रेम करायला मोकळं नाही मायबाप. आणि अत्यंत मन निर्मळ, मोकळे मनन रसाळ वाणी हे आमच्या अक्रूबाबांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं मायबाप. हा म्हणून मी नेहमी म्हणतो मायबाप, रोखठोक बोलायला बाळासाहेब ठाकरे आणि प्रेमानं जग जिंकायला अक्रू महाराज साखरे. वाणीत मायबाप जो गोड वाईन, जे प्रेम आहे आणि जे पोटात तेच त्यांच्या ओटत असतं मायबाप. आणि म्हणून एक वेगळंच ओलं आहे त्यांच्या शेजारी. अख्ख्या संप्रदायातल्या तरुण कीर्तनकार असतील, कलाकार असतील, संप्रदाय ज्येष्ठ असतील, सगळ्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे मायबाप. का? संघटन कौशल्य. विठ्ठल गोपाळांचं सुद्धा संघटन कौशल्य केलंय मायबाप. आणि ऐका, संघटन कौशल्य. छत्रपती शिवाजी महाराज, आपण सगळे मावळ मुळशी परी आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा संघटन कौशल्य सगळे मावळे एकत्र केले मायबाप. आणि त्याच्यातून हे स्वराज्य निर्माण झाले. आता शिवजयंती एक झाली आणि आता तिथीनुसार जवळ आहे मायबाप 10 तारखेला. अशा दोन्हीच्या पर्वकाळाच्या मध्ये आपण बसले. हा, शिवाजी महाराज, अरे 393 वर्ष होऊन गेले, अजूनही छत्रपतींची जशी आताची आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने धरती पावन झाली. आणि भवानी मातेने दिलेली तलवार, त्याच्यावर हे स्वराज्य निर्माण झाले. कशी होती तलवार? इको दे. शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी.
तलवार चमके शिवबाची तलवार ताली वाजवा. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. टाळी टाळी. छत्रपती शिवाजी महाराज की चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार गणपत्या बिजलीचा अवतार खाली 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 उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्र प्रेमापार महाराष्ट्र प्रेमापार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की याला म्हणतात वीररस. चमके शिवबाची तलवार आणि अशी भवानी मातेने दिलेली तलवार. त्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं मायबाप. गोपाळानं कृष्णाची संगत केली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय आज काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. रानात राहणारी वानरं होती, रामाची संगत केली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यात राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली. त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, कुणाच्या संगतीत आहे हे महत्वाचं आहे. आणि गोपाळानं कृष्णाची संगत केली. मग गोपाळ त्यांना म्हणाले, कृष्ण म्हणाले, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मायबाप. आणि मग तक्रार करायला आल्याच्या नंतर यशोदेने सांगितलं, माझं पोरग खोड्या करणार नाही. माझं पोरग कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे काय दिसतंय वज्रवाने ग, काय दिसतंय वज्रवाने, काय जाणे नगराने ग गोकुळच्या नाली, गाराने ग गोकुळच्या नाली, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नाली, गाराने ग गोकुळच्या. माझं पोरग खोड्या करणार नाही. तुम्ही आधी त्याच्या खोड्या करताय. तुम्ही लपुनियाचा बवरा आळगेता शारंगरा, तुम्ही बारा गरजा बारा ग गोकुळ. अगोदर त्याचे तुम्ही वस्तू चोरता. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी ग माझं केलं, 5 वर्षाचं बाळ अंगणी ग माझ्या केला, 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी ग माझ्या केला,
अगोदर त्याचे खोड्या करता नंतर सांगता आणि त्याला तुम्ही धराय बघता ते गवत असतो का? हा ब्रह्मविलीचा जनिता तुम्ही याला धरू पाता अग जाईल हाता ग गोकुळच्या आहा. ते सापडत नसतो. अहो ते ईडीला सुद्धा सापडले नाहीत, तुम्हा मला सापडत असतात का? कृष्ण आहे ते, त्याच्या नका नादे लागून. पण हे गवळण रागाला ए कुणाच्या घरी जातील कृष्णा पण माझ्या घरी येऊ शकत नाही. देवाला एवढं चॅलेंज दिलं. देव गोपाळानं म्हणले ह्यांचं घर नंबर वगैरे माहिती का तुम्हाला? गोपाळ म्हणले आधार कार्ड, घर नंबर, व्हॉट्सअप नंबर सगळं माहिती. ही गोपाळ त्याच्यावरच असते. तर आताची बी गोपाळ तेवढ्यावरच हँग झाली ती मोबाईल. 24 तास त्याच्यात बोटं घालतात. मोबाईल हँग होत नाही, डोके हँग होते. मोबाईल जरा जपून वापरा. आते तिथं माती होत असते. लिमिटच राहिलं नाही मोबाईलला. जेवताना ती, झोपताना ती, उठताना ती, बसताना ती, कुठं बी मोबाईल याचो लिमिट. हा आणि मग ते गोपाळ म्हणले घाबरू नका सगळे आपल्याकडे. म्हणले आज संध्याकाळी हिच्याच घरात चोरी करायची. सगळे गोपाळ गेले, दैदूत हाणलं मायबाप. पण आता जे गवळण पकडायला लांब लांब डांगाची होती ती त्यांना टन उड्या हाणून गेली पडून. ही 5 वर्षाचं घुंगरू तुरु 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 पळायचं. गवळण रागला धरला, हाताला वडला मागे ए किसनिया लय आई म्हणत होती माझ्या बरोबर संत सनगड पकडला का नाही माल मुद्दा पुरावा चाल. कृष्णाच्या हाताला धरलं, वडीत चाललेलं. निम्या वाटेपर्यंत जाऊस तर भगवान श्रीकृष्ण काय बोलले नाही. गवळ्या ए मागाच्या धरून माझा डावा दाबून धरलाय, काय तुला लेकराची दयामाय येते का नाही? माझ्या बोटाला मुंगी आल्या, रक्तप्रवाह बंद झाला. इतकं कुठं मनगड दाबीत असतात का? माझा डावा हात सोडून उजवा धर. हे दिसायला सुंदर होताना राजाचं सुकुमार मदनाचा पुतळा. गवळणीच्या अंतकरणात प्रेम निर्माण झाला आणि डावा हात सोडला आणि उजवा हात देवाने स्वतःच्या द्यायच्या तिच्या नवऱ्याचाच गुंतवून दिला. तू म्हणता तिथं तिचा मालक कस काला आला नव्हता, आणला होता. ह्याच्यासाठी कार्यकर्ते लागत आहेत. हे धराधरी वाडावडी बोर्ड फाडा कमेंट करा कुठं न करा हे कार्यकर्ता. नेता काय करत नसतं. हे खालची गोपाळांकडे काम असते. दिला गोतून गोपाळांनी तवर तर कृष्ण घरी. आणि मी देवा जेव कुणालाच गावत नव्हता तो मला गावला. म्हणे ती महाग गायला बघ ती कोण आहे ती. अहंकार झाला तिला बी. म्हणली मी देवाला पकडलं. यशोदे ये बाहेर. यशोदा बाहेर आली तवर तर कृष्णाची एंट्री तिच्या कडवूनच. म्हणे हा हिच्या कडव कृष्ण. मग हातातला कोण आहे वो? मागचं पुढं ओढलं तिचा मालक. ती म्हणली मालक तुम्ही कवा? ते मला हात बदलला तवा. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. आणि ज्या गवळणी मायबाप मथुरेच्या बाजाराला चालल्या होत्या त्यांना सुद्धा अडवलं मायबाप. आणि त्यांचा वेश कसा होता? उतळ्या डोरलं झाकड्या वैन गमरेला गंबर बेटा. उतळ्या डोरलं झाकड्या वैन गमरेला गंबर बेटा. नका धरत घालूनी थाट मान करुणी. नका धरत घालूनी थाट मान करुणी. नेसले ग नेसले
सात्विक शृंगार करून त्या गवळणी बाजारला जात होते. कोण म्हणतं शृंगार करायचं नाही, नटलंच पाहिजे, भिकाऱ्यावानी राहायचं नाही, ताईटच राहायचं, वार करण्यासुद्धा निबलट राहायचं नाही. हा सात्विक शृंगार करून भगवंताकडे आम्ही सदैव सुडी अदेल सदैव सुडी इथं राज याची कांतान काय भिक मागे मनाची आजोगे सिद्धी व्हावी. आपण समर्थाची लेकर येत आणि गरीबावानी का राहायचं, वार करण्यासुद्धा ताईटच राहिलं पाहिजे. हा वजनात सात्विक शृंगार केला त्या गवळणी. अनेक प्रकारच्या खोड्या केल्याच्या नंतर आई बी वैतागली म्हणजे कृष्णा बाद झालं, तुला तर शाळेत घालते. पूर्वीची शाळा म्हणजे गाया राखणार. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार, सगळे गोपाळ राहण्यात आल्यानंतर खेळ सुरू केला. गायक वादक मंडळीसाठी टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातले हे सगळे दिग्गज मंडळी आमचे संजय महाराज, ओमकार महाराज, कैलास महाराज, आप्पा महाराज. खेळही मायबाप ह्यो. आणि खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतात. क्रिकेट मी हे काढला खेळ सांगतोय हो, तुम्ही तिसरीकडेच नेताय खेळ. क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कोणचा खेळ असू द्या, खेळ म्हणलं की पार्ट्या 2. पार्ट्या 2 असल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. मग तो खेळ गावाचा जरी करायचा म्हणलं बरं ऐका आता, त्यावेळेस बी 2 पार्टी, एक पार्टी कृष्णाची, एक पार्टी बळरामदादाची. एका पार्टीचा अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, दुसऱ्या पार्टीचे अध्यक्ष बळरामदादा. म्हणजे पार्ट्या 2 पण अध्यक्ष एकाच घरातली. जुनाच खेळ आहे बरं का. पार्ट्या 2, अध्यक्ष एकाच घरातली. आणि मग खूप खेळ खेळून कंटाळले मायबापान. मग ये गोपाळा बस, खंदी बाहेर पोटी भूक, काय खेळायाचे सुख, कवर देवा खेळ लांबवतो. 1:45 वाजत आली तरी बी तुमचा खेळ संपना. मग कृष्णाला बी संध्याकाळी लांब खेळ करायला जायचं होतं. मग त्याने मग सकाळचा खेळ जळा आकडता घेतला. खडकी सोडेल्या मोठा आजीचा, दही काला घुमटा आजी, ओ सामरावती काला पहावा येते. प्रत्येकाला घरी पाठवला, शिदोरे आणले. एक जण म्हणतो का म्हणे, हरी माझी कोणी नाही घरी. म्हणले नको काळजी करू, म्हणले तुझी काळजी माझ्याकडे. सगळ्या गोपाळांना गोल रांगेमध्ये बसवलं आणि इंद्रादी देवांना दुर्लभ असणारा काला. काला दुर्लभ आहे, तू का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे,
हा संतांच्या संगतीनं काला. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटीत एके ठाई काला. आणि तुका म्हणे भाविकाला देव आणि संत जिथं एकत्र येत असतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं काला होत असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गोपाळांना सांगतात, आता इंद्रादी देवांना दुर्लभ असलेला आनंद मी तुम्हाला दिलेला आहे, परमार्थाचा आनंद. आता फिरून परत संसाराच्या रंगात रंगू नका. अभंगाच्या शेवटच्या कामने सांगाटे आजी दे तो
दादा मामा गागा मामा गागा दादा दा नी नी दादा दा मामा मामा गागा मामा गागा गामदनी 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 साने मा गा मा गा दादा नी नी दादा मामा गागा मामा गागा दादा दा नी नी दादा दा मामा मामा गागा मामा गागा गामदनी 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 दादा मामा गागा मामा गागा दादा दा नी नी दादा दा मामा मामा गागा मामा गामदनी 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 साने 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 गामदनी सा 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 गामदनी सा 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 गामदनी सा 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 साने 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 गामदनी सा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगत तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त पवार परिवाराने केलेलं आहे. या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी अशी या ठिकाणी विनंती करतो. 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणजे साखरेबाबांच्या अमृतवाणीतून ही सकल संत चरित्रामृत कथा संपन्न झाली. पुढच्या वर्षी 12वा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे आणि तपपूर्ती सोहळा आहे. त्यामुळं एक विशेष संयोजन आयोजन आणि नियोजन पवार परिवार असेल साखरेबाबांच्या नियोजनात प्रमोद महाराज पवार यांच्या नियोजनामध्ये पुढच्या वर्षी एक अलौकिक सोहळा संपन्न होणार आहे. दरवर्षी आपण याच पुण्यभूमीमध्ये हा सोहळा करतो, पण पुढच्या वर्षी असा एक या परिवाराचा संकल्प आहे आणि तो परिपूर्णच होणार आहे. पुढच्या वर्षी हाच सोहळा पण वृंदावनामध्ये संपन्न होणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आणि 1000 लोकांचं नियोजन या परिवाराच्या वतीनं केलेलं आहे आणि त्याचं बुकिंग 1 महिनाभरामध्ये सुरू होणार आहे. आणि 1000 लोक 1 रुपयाही न घेता वृंदावनला हा परिवार नेणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा या परिवाराच्या वतीने. 1000 लोकांचं सगळं नियोजन आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव कथामृत सोहळा वृंदावन नगरीमध्ये संपन्न होणार आहे. साखरे महाराज त्याचं सर्व संयोजन आयोजन नियोजन करतील आणि असा एक दिव्य संकल्प या परिवाराच्या अंतःकरणात आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं तो परिपूर्ण जाणार आहे. म्हणून पुढच्या वर्षासाठी सुद्धा अगदी सगळ्यांनी या परिवाराशी संपर्क साधून आपणही वृंदावन नगरीमध्ये हा भक्तीचा आनंद लुटावा अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. अक्रोड महाराजांच्या वाणीतून ही कथा संपन्न झाली आणि महाराजांचं नाव जसं आडनाव साखरे आहे तसंच साखरेसारखी त्यांची वाणी आहे आणि म्हणून त्यांनी जीवनात एवढी माणसं कमवली आहेत म्हणून आमच्यासारख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांना त्यांचा स्वाभिमान वाटतो. असे आमचे साखरे महाराज ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे वांजळे बाबा महाराजही या ठिकाणी वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आदी करून हे सर्वच आमचे पायगुडे महाराज जांभूळकर महाराज हे सगळी मंडळी उपस्थित झालेले आहे. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सुंदर अशी मृदुंगाची साथ माझे जीवलग मित्र आप्पा महाराज यांनी मृदुंगाची साथ केली. आमचे कैलास महाराज असतील ओंकार महाराज संजय महाराज अत्यंत गोड या ठिकाणी साथ केली. आदी करून आपल्या परिसरातील हे सर्वच वारकरी रत्न मंडळी सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत नतमस्तक होतो. माझे गुरुवारी आदरणीय वंदनीय परमपूज्य बलभीमजी भाऊ पठाडे वडिलांच्या चरणी ही सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. साखरेबाबांचं कीर्तन महोत्सव कीर्तन झालं. हे सगळे मित्रमंडळी उपस्थित असतात त्या सोहळ्याला. आत्ताच मागल्या महिन्यामध्ये 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव मंदिराचा 4था वर्धापन दिन संपन्न झाला. एवढं भव्य आणि दिव्य मंदिर 61 फूट उंच मंदिराचा कळस अष्टकोनी गाभारात ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे, हजारो झाडे, 2 एकरचा परिसर, 5000 माणसं बसतील. एवढा भव्य दिव्य सभा मंडपन, एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम अगदी कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत.
आणि असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशी या ठिकाणी विनंती करतो. या कार्यक्रमाला आज जे विशेष ज्यांची उपस्थिती आहे असे आमचे परमार्थ स्नेही नानासाहेबजी काटे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. समाजाची एक बांधिलकी असणारं व्यक्तिमत्व असे आमचे नानासाहेबजी काटे. आणि तुमचं नाव सध्या महाराष्ट्रात गाजतंय. फक्त विजय झाला म्हणजे चर्चा होवी असं काय नसतं. पराभवाची सुद्धा ज्यावेळेस चर्चा होत असते त्यावेळेस ते व्यक्तिमत्व वजनदार आणि टोकाचं रत्न असतं मायबाप. आणि नाना काळजी करू नका, 2024 काय लांब नाही, आता जवळच आलं आहे मायबाप. आणि म्हणून तुम्हालाही भगवंताने कृपा आशीर्वाद इथून मागच्या काळातही दिलेला आहे, पुढेही तुम्हाला समाजाची भगवंताची कृपा तुमच्यावर व्हावी होणार यात मात्र शंका नाही. तुम्ही उपस्थित झाला. आधी करून सगळेच अगदी वजनदार माणसं उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन या ठिकाणी संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही ही सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलवे वेळी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारेला अधिकार मी आपुला तुका मनी ज्ञानेश्वराला कपाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. टाळकरी मंडळाने विनंती जागेवर बसायचे. परिवारातील संयोजकांना विनंती सर्व टाळकरींच्या जागेवर सन्मान करा. ताथोडे गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवासी रमणनाना रामचंद्र. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे. विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी.